नमस्कार. चला आज ऐकूया एक अशी गोष्ट जी आपल्याला विचार करायला लावेल. ही गोष्ट आहे आरव नावाच्या एका मुलाची. एका अशा मुलाची ज्याने जगाला दाखवून दिलं की आकडे म्हणजे फक्त बेरजा वजाबाख्या नाहीत, तर त्यात एक संपूर्ण विश्व दडलेलं आहे. चला तर मग त्याच्या या अद्भुत प्रवासात सामील होऊया. आकडे बोलतात, मी फक्त ऐकतो. ऐकायला किती साधं वाटतंय ना हे वाक्य, पण आरवच्या संपूर्ण आयुष्याचं सार यात दडलंय. आता प्रश्न हा आहे की याचा अर्थ काय? आकडे खरंच बोलू शकतात का? आणि आरव त्यांना ऐकायचा तरी कसा? चला याच प्रश्नांची उत्तरं शोधूया त्याच्या गोष्टीतून. तर ही गोष्ट सुरू होते भारताच्या एका अगदी छोट्याशा गावात, जिथे राहत होता एक जिज्ञासू मुलगा आरव, ज्याची स्वप्न गावाच्या सीमांपेक्षा खूप खूप मोठी होती. आरव लहानपणापासूनच थोडा वेगळा होता. म्हणजे बघा, जिथे बाकीची मुलं खेळण्यांमध्ये रमायची, तिथे आरवला आकड्यांचं जग खुणावत होतं. पानाफुलांमधले पॅटर्न्स, रात्री आकाशात दिसणारे तारे, त्याला सगळीकडे फक्त आकडे दिसायचे. घरच्यांनाही कधीकधी आश्चर्य वाटायचं की याला आकड्यांमध्ये असं काय दिसतं. पण आरवच्या नजरेला प्रत्येक आकड्यात एक नवीन गोष्ट, एक नवीन दुनिया दिसायची. म्हणजे त्याचं विश्वच हे होतं. आकडे, पॅटर्न, ताऱ्यांचे क्रम, निसर्गाचे नियम. तो शाळेत खूप शांत असायचा, जास्त बोलायचा नाही. पण जेव्हा शिक्षक एखादा अवघड प्रश्न विचारायचे, तेव्हा तो असं काही उत्तर द्यायचा की अख्खा वर्ग शांत व्हायचा. त्याची उत्तरं पुस्तकातली नसायची, जणू काही तो संख्यांच्या भाषेतूनच विचार करत होता. म्हणतात ना की प्रत्येक प्रतिभेला फक्त एकाच संधीची गरज असते. आरवच्या आयुष्यातही ती संधी आली आणि त्या एका घटनेने त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. झालं असं की त्याच्या शाळेत एक गणित प्रदर्शन भरलं होतं. विषय होता भारताचे प्राचीन गणित. आरवने यावर एक जबरदस्त प्रकल्प बनवला. आर्यभट्ट, भास्कराचार्य यांसारख्या महान गणितज्ञांचं काम त्याने इतक्या सोप्या आणि सुंदर पद्धतीने मांडलं की पाहणारे अक्षरशः थक्क झाले. त्या प्रदर्शनाला शहरातून एक मोठे प्राध्यापक आले होते. आरवचा प्रकल्प पाहून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी त्याला जवळ बोलावून घेतलं आणि त्या प्राध्यापकांनी आरवला जे शब्द दिले त्या शब्दांनी त्याचं आयुष्यच बदलून टाकलं. ते म्हणाले, तू फक्त आकडे समजत नाहीस, तू त्यांच्यातले सौंदर्य पाहतोस. बस याच एका वाक्याने आरवच्या प्रतिभेला खरी ओळख मिळाली. आणि हीच ओळख एका मोठ्या संधीची नांदी ठरली. त्या प्राध्यापकांनी आरवाला शहरातल्या मोठ्या विद्यापीठात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती देऊ केली. एका छोट्या गावातून शहराकडे ज्ञानाच्या एका मोठ्या प्रवासाची ही सुरुवात होती. शहरात आल्यावर तर आरवसाठी जणू ज्ञानाचं एक नवीनच जग उघडलं होतं. आव्हानं खूप होती, पण त्याची जिद्द त्याहूनही मोठी होती. त्याने स्वतःला पूर्णपणे अभ्यासात झोकून दिलं. त्याचा हा प्रवास बघा. गावातला एक प्रतिभावंत मुलगा पुढे विद्यापीठाचा अभ्यासक बनला. तिथून तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा संशोधक झाला आणि बघता बघता एक जागतिक नवोन्मेषी म्हणून ओळखला जाऊ लागला. काय अविश्वसनीय झेप होती ही. शहरात आल्यावर त्याने आधुनिक गणित, संगणक विज्ञान आणि खगोलशास्त्रात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं. तो दिवसाचे 12-12 तास अभ्यास करायचा, पण त्याला कधी थकवा जाणवलाच नाही. का? कारण हेच त्याचं पॅशन होतं, हीच त्याची आवड होती. आणि या मेहनतीचं फळही लगेच दिसू लागलं. काहीच वर्षांमध्ये संख्या सिद्धांत आणि अल्गोरिथमसारख्या क्लिष्ट विषयांवरच्या त्याच्या संशोधनाने आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्याचं नाव गाजू लागलं. एका लहान गावातून आलेला मुलगा आता जगाच्या व्यासपीठावर चमकत होता. पण आरवच्या कामाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य माहिती काय होतं? त्याने भारताच्या प्राचीन ज्ञानाला आजच्या आधुनिक जगाच्या समस्यांशी जोडलं. त्याने जगाला दाखवून दिलं की आपल्या पूर्वजांचं ज्ञान हे फक्त इतिहासाच्या पुस्तकात ठेवण्यासाठी नाहीये, ते आजही तितकंच मौल्यवान आहे. आरवचं सर्वात मोठं संशोधन होतं एका प्राचीन भारतीय पद्धतीवर. ती पद्धत म्हणजे काता पायादी गणना. ही एक जुनी संख्या प्रणाली होती ज्यात अक्षरांना आकडे दिले जायचे. आरवने हे दाखवून दिलं की हीच पद्धत जी एकेकाळी काव्य आणि ज्योतिषशास्त्रात वापरायचे, ती आजच्या डिजिटल सुरक्षेसाठी म्हणजे डेटा एन्क्रिप्शनसाठी एक खूप मजबूत पाया ठरू शकते. विचार करा, जेव्हा त्याने आपलं हे संशोधन एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलं, तेव्हा जगभरातले मोठमोठे शास्त्रज्ञ अक्षरशः स्तब्ध झाले. त्यांच्या तोंडून आश्चर्याने एकच उद्गार निघाला, इतकं ज्ञान भारताने हजारो वर्षांपूर्वी दिलं होता. संपूर्ण सभागृहाने उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याला सलाम केला. आणि हे फक्त कौतुकापुरतं मर्यादित नव्हतं. आरवच्या या संशोधनामुळे जगभरातल्या डेटा सुरक्षा प्रणाली अधिक मजबूत झाल्या. अनेक देशांनी त्याच्या पद्धतींचा स्वीकार केला. खरं तर एका भारतीय तरुणाच्या ज्ञानाने संपूर्ण जगाला फायदा झाला. जगभरात इतकं नाव कमावल्यानंतरही आरव आपली मुळं विसरला नाही.
त्याच्या प्रवासाचा शेवटचा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा टप्पा होता आपल्या गावाकडे परत येणं. तो नेहमी जागतिक व्यासपीठावर मोठ्या अभिमानानं सांगायचा, मी त्या भूमीतून आलो आहे जिथे गणिताला केवळ एक शास्त्र नाही तर एक साधना मानली जाते. त्याच्या प्रत्येक शब्दातून आपल्या संस्कृतीबद्दलचा प्रचंड आदर आणि अभिमान दिसायचा. मोठमोठे पुरस्कार जिंकून झाल्यावर आरव आपल्या गावात परतला आणि तिथे त्याने गणित गुरुकुल सुरू केलं. त्याचा एकच उद्देश होता, ग्रामीण भागातल्या मुलांना गणिताचं शिक्षण मोफत मिळावं आणि त्यांच्यात लपलेल्या आरवला बाहेर काढता यावं. आता त्याच्या त्या सुरुवातीच्या वाक्याला एक नवीन आणखी सुंदर अर्थ मिळाला होता. तो हसून म्हणाला, आकडे बोलतात, पण आता मी या मुलांना त्यांना ऐकायला शिकवणार आहे. त्याचा प्रवास एका श्रोत्याकडून एका गुरुमध्ये पूर्ण झाला होता. तर मग काय शिकायला मिळतं आपल्याला आरवच्या या गोष्टीतून? जिज्ञासा, चिकाटी, ज्ञानाबद्दलचं प्रेम आणि आपल्या महान वारशाची परंपरा जपण्याची प्रेरणा. ही कथा हेच सांगते की प्रतिभा कुठेही असू शकते, फक्त तिला योग्य दिशा मिळायला हवी. आरवने प्राचीन ज्ञानाचा वापर करून एक आधुनिक समस्या सोडवली. आता जाता जाता एक प्रश्न मनात येतो की आपल्या या प्राचीन ज्ञानात अजून अशी किती उत्तरं दडलेली असतील जी भविष्यातील मोठमोठ्या समस्या सोडवू शकतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?